गावठाणामधली छोटी छोटी घरं, शेवटी शहर नावाचं कुटुंब जर असं म्हटलं तर शहर नावाच्या कुटुंबात अनेक कुटुंब राहतात, पण आपलं परंपरागत घर हा एक जिव्हाळ्याचा विषय असतो. ते फार पूर्वी बांधलेलं आहे. त्या घरांचं नेमकं कसं करायचं त्याबद्दल देखील अनेक समस्या यापुढे येताना दिसतात. म्हणजे याबद्दल आपल्या काही सूचना असू शकतात? समस्या तर आहेतच. सरांनी जसं म्हटलं की अनप्लॅन ग्रोथ खूप झालेली आहे गावठाणामध्ये. म्हणजे गावठाणामध्ये जी लोक राहतात त्यांनी जमिनी सिडकोला दिल्या, त्यातून हे शहर वसलं, पण त्यांच्या ग्रोथला काहीच नव्हतं पुढे. आणि मग जशी कुटुंब वाढत गेली, संख्या वाढत गेली, तशी गावठाणाची बेसुमार डेव्हलपमेंट, अनप्लॅन डेव्हलपमेंट, अनऑर्गनाइज डेव्हलपमेंट झाली. बरोबर. आता त्याचा पुनर्विकास करायचा आहे, तर तो कशा माध्यमातून झाला पाहिजे, तर त्याला क्लस्टरशिवाय पर्याय नाही आहे. आणि ती क्लस्टर इम्प्लिमेंट योग्य रीतीने झालं तर इथं खरं क्लस्टरची गरज आहे. इथे क्लस्टरची नक्कीच गरज आहे. इथे क्लस्टरची नक्कीच गरज आहे. आणि तो क्लस्टर इम्प्लिमेंट झाला तर गावठाणांचा विकास पण सुनियोजित पद्धतीने करता येईल.